विश्वगुरु श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या वारी दरम्यान या ठिकाणी वेगवेगळे रंग दिसून येत आहेत. खर तर लहान लहान मुली जे आहेत त्या लहान वयापासून वारीला सुरुवात करतात. विठुरायांचं दर्शन जे ते पायी चालत जाऊन पंढरीला घेत असतात. वारकरीत आपल्या सोबत माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पहिल्यांदाच वारीला आलेत का? हा. काय नेमका अनुभव येतो वारीमध्ये? पावसाचा आनंद घेते, भजनात दंग होते, खूप आनंद वाटतो. काय या वारीच्या दरम्यान काही भजन कीर्तन अभंग काही म्हटलं जातं का? हा, म्हटलं जातं. आम्हाला एखादा अभंग किंवा जे येत असेल ते म्हणून दाखवा. हो, चालेल. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. 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 प्रेमान नित्य नवा ताया माझी. अभिमान नित्य नवा ताया माझी. प्रेम सुख देई प्रेम सुख देई. प्रेम सुख देई प्रेम सुख देई. अभिमान नित्य नवा ताया माझी. अभिमान नित्य नवा ताया माझी. प्रेम सुख देई प्रेम सुख देई. आपण बघितलं असेल खर तर लहान वयामध्ये वारीमध्ये सहभागी होऊन या तिघही बहिणी लहानपणातच वारीला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. धार्मिक व आध्यात्मिक मार्गाला या लहान वयापासून बालपणापासून यांच्या घरांनी यांच्या घरातल्या व्यक्तींनी या लहान माऊलींना वारीत सहभागी केले. काय वाटतं तुमच्या मुली तुमच्या बरोबर वारीमध्ये सहभागी झालेल्या आहेत? आश्रमामध्ये ज्या मुली येत आहे त्या मुलींना सर्व ज्ञान मिळतं, तिथे शिक्षण मिळतं. तर त्यांचं असं आहे की त्या देवाच्या नामामध्ये त्या खूप दंग होता. त्यांना मी विचारलं, बाळांना तुम्हाला पंढरीच्या वारीला यायचं का? त्यांनी घरी फोन केले की आई आम्हाला आईंसोबत वारीला निघायचं आहे. तर घरचे लोक बोलले की बिनधास्त जाऊ शकता. त्या खूप सारा आनंद घेत आहे. खरंच एक पांडुरंगाचा एक वेगळा अनुभव आनंद आणि आध्यात्मिकताचा या ठिकाणी जो तो त्यांना सहभाग लागतो, सहवास या ठिकाणी मिळत असतो. याच कारणासाठी लहान वयापासून वारीमध्ये हे बालपणीच या ठिकाणी सहभागी होत असतात. कॅमेरामन तुषार पाटील, श्रीरामपूर, अहिल्यानगर.